निशा निशा सगळ्या हॉलमध्ये जोरात आवाज घुमत होता. निशा धाप लागेपर्यंत धावत लागली. आले सासूबाई, तुम्ही मला हाक मारली का? होय. उद्या माझ्या माहेरून माझे 2 भाऊ आणि वहिनी येणार आहेत. म्हणजे तुझे मामी सासू आणि मामा सासरे यांची चांगलीच काळजी घे. तू सकाळीचा नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाची चांगली तयारी कर, सुलेखाताई म्हणाल्या. निशा म्हणाली, हो आई. असे म्हणून निशा तिच्या खोलीत गेली. काही महिन्यापूर्वीच निशाचे आशुतोषसोबत लग्न झाले होते. निशा सुसंस्कृत आणि चांगल्या स्वभावाची मुलगी होती. सासरच्या घरी येताच तिने सर्वांची मने जिंकली होती. काही दिवसातच ती घरात रुळली होती. घरातील स्वयंपाकही तिने नीट व्यवस्थित ठेवलं होतं. घरात फक्त सासू, आशुतोष आणि निशा होते. निशाच्या मोठ्या नंदेचे टीनाचे लग्न झाले होते. खोलीत जाऊन निशाने विचार केला की सगळ्यांना आवडेल असे छान चविष्ट पदार्थ बनवावे. तिच्या सासूच्या माहेरच्या लोकांवर चांगला प्रभाव पडला पाहिजे आणि तिला सर्वांचे प्रेम मिळावे म्हणून. निशाने सकाळी लवकर उठून नाश्ता केला. भरलेली कचोरी आणि हलवा बनवला. 9च्या सुमारास सासूचे भाऊ वहिनी आले. निशाचे पाहुणे येताच त्यांना चहा दिला आणि गरमागरम कचोरी आणि हलवा देऊन हसतमुखाने स्वागत केले. सुलेखाताईंना त्यांच्या भाऊ आणि वहिनी यांना भेटून खूप आनंद झाला. ते त्यांच्या मुलीसाठी मुलगा बघायला आले होते. दुपारपर्यंत निशाने सर्वांसाठी जेवण तयार केले. 2 भाज्या, डाळ भात, रायता, कोशिंबीर, मिठाई आणि गरमागरम पुरी सर्व करून सर्वांची मने जिंकली. निशा सगळ्यांची खूप आपुलकीने काळजी घेत होती. संध्याकाळी मुलांच्या घरच्यांना घरी बोलावून पाहण्याचा कार्यक्रम इथेच झाला. सकाळपासून निशाच्या चेहऱ्यावर थकव्याची सुरकुतीही दिसत नव्हती. दुसऱ्या दिवशी निघताना सर्वांनी निशाला खूप आशीर्वाद दिले आणि आनंदाने निघून गेले. 15 दिवसांनी टीना दीदीचा फोन आला की तिची नणंद आणि जाऊ त्यांच्या मैत्रिणींसोबत येत आहेत, म्हणून सगळ्यांना घरी बोलावून छान चहा नाश्ता करा. सुलेखाताईंनी आपल्या मुलीच्या सासरच्या लोकांची काळजी घ्यावी, अशी कोणतीही कसर सोडू नये, अशी सूचना पुन्हा निशाला दिली. आशुतोषलाही गाडी घेऊन त्यांना आणायला स्टेशनवर पाठवले. निशाने पुन्हा जोमाने सकाळी तयारी केली. आशुतोष म्हणाला की तो बाजारातून नाश्ता मागवून पण सुलेखाताई घरीच बनवण्याचा आदेश दिला. आशुतोष सगळ्यांना घेऊन आला. सगळे नाश्ता करून फिरायला गेले. रात्री जेवणासाठी निशाने छान बेत आखला. दुसऱ्या दिवशी जाताना सगळ्यांनी निशाला मिठी मारून धन्यवाद बोलून निघून गेल्या. निशाचं आयुष्य असेच पुढे चालू होतं. एके दिवशी निशाच्या आईबाबाचा फोन आला की निशाच्या धाकट्या बहिणीसाठी मुलगा पाहायला या शहरात येत आहे. जर सगळं ठीक असेल तर ते लग्न जमवून परत जाणार आहेत. निशा खुश झाली. तिचे आई बाबा आणि बहीण येत आहे. तिने जाऊन सासू सुलेखाताईंना सांगितले, पण त्यांना काही प्रतिक्रिया दिली नाही. अहो आई, माझे आईवडील आणि धाकटी बहीण पहिल्यांदाच आपल्या घरी येत आहेत. मी जेवायला काय बनवू? आणि प्रियाचा मुलगा पाहायचा कार्यक्रम आपण इथेच करूयात का? तिचं पण लग्न इथेच झालं तर खूप बरं होईल. आम्ही दोघी बहिणी एकाच शहरात असू. ती आपल्याच आनंदास बोलत होती, पण सुलेखाताई त्यांच्या मोबाईलमध्ये व्यस्त होत्या. निशा, तुझे आई बाबा तर येणार आहेत, मग एवढ्या उत्साहात का आहे? नाश्त्याला पोहे बनव, जेवणात भाजी डाळ घालव, पण ते त्यांच्या मुलीच्या घरी जेवतील का हा प्रश्न आहे. तुझे आईवडील येत आहेत ना, त्यांच्यासाठी वेगळं आणि चांगलं जेवण बनवायची काय गरज आहे? तसंही ते मुलीच्या सासरचं येत आहेत ना. सुलेखाताईचे बोलणे निशाला आश्चर्य वाटले. तिने आशुतोषला रात्री सांगितले, पण तो जास्त काही बोलला नाही. सकाळी उठल्याबरोबर निशा अस्वस्थ होती. तिने आशुतोषला स्टेशनवर गाडी घेऊन जाण्यास सांगितले, पण सुलेखाताईंनी त्यांना थांबवले. निशाचे आईवडील आणि बहीण टॅक्सी करूनच घरी आले. सुलेखाताई तशाच हॉलमध्ये बसून राहिल्या. निशा चहा नाश्त्याची व्यवस्था करत इकडे तिकडे धावत होती. तिने आईबाबांना खोलीत बसवले आणि दुसरीकडे ती सासू आणि आशुतोषाची नाश्ता बनवत होती. निशाला असं वाटलं की तिची सगळी कामं सोडून त्यांच्याशी बोलत बसावं, पण निशाला संधी मिळाली नाही. पण थोडा वेळ बसली तर कधी सासू आवाज देईल तर कधी आशुतोष तिला काहीतरी काम काढून बोलवायचं. निशा वेड्यासारखी फिरत होती. तिचे आईबाबा आणि बहिणीलाही विचित्र वाटत होते. पहिल्यांदा निशाच्या माहेरी लोक आले होते आणि सासूबाईंनी त्यांना फक्त पोहे बनवायला सांगितलं. त्यांनी मुलीच्या सासरच्यासाठी अनेक वस्तू आणि मिठाई आणली होती. निशाला लाज वाटत होती, पण ती काय करणार? सुलेखाताई घरात कधी किचनमध्ये येत नसत, पण काय बनवायचं हे मात्र त्याच ठरवायच्या.
प्रियाला दाखवण्याचा प्रोग्राम ठरल्यानंतर सुलेखाताई जोरात ओरडल्या, हे घर आहे, हॉटेल नाही. मग सुनेच्या आईवडिलांचा सगळा खर्च आम्ही का उचलणार? ही बाब निशाच्या वडिलांच्या कानावर गेली. त्यांनी परिस्थिती हाताळली आणि हॉटेलमध्ये राहायला गेले. निशाला तिथे बोलावले, तिथेच मुलाला पाहिले आणि लग्न ठरले. दुसऱ्या दिवशी ते सर्व परत गेले. निशाच्या मनात एक विचित्र तणाव कायम होता. सासूच्या वागणीने ती नाराज होती. घरात येणाऱ्या सर्व पाहुण्यांचे ती तितक्या आनंदाने स्वागत करायची, पण आज तिच्या आईवडिलांचा झालेला अपमान ती विसरू शकत नव्हती. निशाने सुद्धा शांत राहून परिस्थिती हाताळली. काही महिन्यांनी सुलेखाताईच्या मोठ्या बहिणीचे कुटुंब त्यांच्या शहरात येत होते. त्यांच्या एका नातेवाईकाचे लग्न होते. सुलेखाताईंनी निशाला बोलावून आज नाश्त्यामध्ये खूप व्हरायटी बनव अशी ऑर्डर दिली आणि तिला जेवणाचा लांबलचक मेनूही दिला. निशाला आज शांत राहिलं नाही. ती म्हणाली, आई, तुमची बहीणच तर येणार आहे, त्यात इतका आदरातिथ्य करण्याची काय गरज आहे? मी नाश्त्यासाठी पोहे आणि रात्री जेवणासाठी भाजी डाळ बनवते. तसेही त्या तुमची मोठी बहीण आहे. मग ते त्यांच्या धाकट्या बहिणीच्या घरी खातील का? आणि लग्नासाठी आल्यावर लग्नघरात मुक्काम करतील. आपलं घर म्हणजे काय धर्मशाळा थोडीच आहे? इथे आपल्या घरी राहायला. निशाचे हे शब्द ऐकून सुलेखाताईचा राग वाढला. निशा, काय बोलतेस तू? तुझ्यात अजिबात शिष्टाचार नाही. तू माझ्या माहेरच्या लोकांबद्दल असे काही म्हणू शकतेस? आम्ही त्यांच्या घरी गेल्यावर ते आमची पूर्ण काळजी घेतात. त्यामुळे त्यांची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे. आई, फक्त तुमच्याच माहेरच्या आणि नातेवाईकांची सेवा करण्याची परंपरा आहे का? माझे माहेरचे लोक, तुम्ही आणि मी आणि आशुतोष जातो तेव्हा ते पूर्ण आदरातिथ्य करतात. मग तुमच्या आणि माझ्या माहेरच्या कुटुंबात काय फरक आहे? तुम्ही जशी या घरची सून आहात तशी मी ही घरची सून आहे. मी आज माझ्या बहिणीच्या लग्नाच्या खरेदीला जात आहे. एवढं बोलून निशाने तिची पर्स उचलली आणि बाहेर पडले. सुलेखाताईची बहीण दारात उभी होती. निशा त्यांना नमस्कार करून निघून गेली. बहिणीला पाहताच सुलेखाताई रडू लागल्या. बघ ना ताई, आजकालच्या सुना सासूचा अजिबात आदर करत नाहीत. तुमच्या माहेरचे लोक आले आहेत, तुम्हीच त्यांची सेवा करा असे सांगून स्वतःच्या बहिणीच्या लग्नाच्या खरेदीला निघून गेली. सुलेखाताईची बहीण म्हणाल्या, सुलेखा, मी आपल्या भावाकडून निशाची खूप स्तुती ऐकली आहे आणि बहिणीही निशाची स्तुती करत होत्या. तिचे मन दुखायला असे काहीतरी तू केले असशील. तू तिच्या माहेरच्या लोकांचा किंवा त्यांच्या नातेवाईकांचा अपमान केला असेल. जर ती अशी सहन करेल. सुलेखाताईंचे डोळे पाणावले आणि तिने बहिणीला सर्व काही सांगितले. सुलेखा, हा सगळा तुझा दोष आहे. ती किती दिवस सहन करणार? तू सुनेच्या आईवडिलांचा पूर्ण आदरातिथ्य करायला हवा होता. त्यांचा उत्तम आदरातिथ्य करायला पाहिजे होतं, कारण तुम्ही जेव्हा जाल तेव्हा ते उत्तम आदरातिथ्य करतात ना तुमचे. आज जेव्हा सुनेने तुझ्या माहेरच्या पाहुण्याचे आदरातिथ्य करायला नकार दिला तेव्हा तुला राग आला. तूच विचार कर की तुझ्या सुनेला काय किती वाईट वाटले असेल. सुलेखाच्या बहिणीने त्यांना त्यांच्या चुकाची जाणीव करून दिली. संध्याकाळी निशा आल्यावर सुलेखाताईंनी त्यांची चूक मान्य केली आणि निशा आईवडिलांची माफी मागितली. निशाने तिच्या मावस सासूचे खूप आभार मानले आणि कारण त्यांच्यामुळेच तिच्या सासूला त्यांच्या चुकीच्या वागण्याचा पश्चाताप झाला होता. मावस सासू इच्छा असती तर त्या आगीत आणखी तेल टाकून ओतून सुनेविरुद्ध भांडण लावू शकल्या असत्या, पण त्या मोठी बहीण म्हणून त्यांनी धाकट्या बहिणीला योग्य दिशा दाखवली. खरं तर आज त्यांच्यामुळे सासू आणि सुनेचं नातं भरलं होतं. किती महिन्यांनी निशाच्या घराच्या अंगणात मोठा प्रोग्राम चालू होता. छान डेकोरेशन, खमंग जेवणाचा वास सगळीकडे दरवळत होता. कारण सुलेखाताईंनी त्यांची चूक सुधारण्याची संधी म्हणून निशाच्या बहिणीचे डोहाळे जेवण त्यांच्याच घरी मोठ्या थाटामाटात केले. सुलेखाताईंच्या अशा वागण्यामुळे निशाचा आनंद आज गगनात मावेना. तर मित्रांनो, ज्याप्रमाणे सासरची लोक महत्त्वाची असतात त्याचप्रमाणे एका मुलीची तिच्या माहेरची लोकसुद्धा प्रिय असतात. सासरच्या लोकांप्रमाणे माहेरच्या लोकांचा सुद्धा आदर केला पाहिजे. जर सासूने तसे करण्यास नकार दिला तर सून तिच्या सासरच्या लोकांचाही आदर आणि मानपान का करणार? या कथेबद्दल तुमचे काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल